तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आपण आजचा व्हिडिओ जे बनवला आहे तो फार्मर आयडी विषयी बनवला आहे की बऱ्याच जणांना काय होतं माहिती आहे का, जे शेतकरी जे फार्मर आयडी आहेत ते फार्मर आयडी फक्त ऑनलाईनच जनरेट झालेले आहेत। म्हणजे सरकारकडून फक्त त्याचा आयडी जनरेट केलेला आहे। आपण जे ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत जे आपण जे रजिस्ट्रेशन केलेले आहेत ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर फक्त सरकारकडून जे सेंट्रल आयडी आहे त्याचा फार्मर आयडी जनरेट झालेला आहे। तोच आयडी समजा तुम्हाला इथून पुढे जे योजना वगैरे आहेत ते शेतीविषयक योजनासाठी फायद्याचा ठरणार आहे। तर आता काय होत आहे माहिती आहे का, हे जे फार्मर आयडी आहे ते फार्मर आयडी हार्ड स्वरूपात म्हणजे समजा हार्ड कॉपी स्वरूपात बऱ्याच ठिकाणी देण्यात येत आहेत। तर हे सरकार मान्य नसून आता सरकारकडून आपण एक नोटीस आलेली आहे, त्यामध्ये लिहिलेले आहे की सरकारकडून कोणत्याही प्रकारचे कार्ड तयार करण्यात आलेले नाही। तर आपण बघू शकता की महाराष्ट्र शासनाचा एक नवीन परिपत्रक आहे। तर 24/9/2025 हा परिपत्रक आहे। आपण बघू शकता की महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ॲग्रीस्टॅक योजना, बरोबर आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता की उपरोक्त विषयान्वये भारत सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या ॲग्रीस्टॅक उपक्रम योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणी म्हणजे फार्मर आयडी रजिस्ट्रेशनसाठी डिजिटल शेतकरी ओळखपत्र म्हणजे डिजिटल स्वरूपात फक्त त्याचा आयडी जनरेट झाला निर्माण करण्यात येत आहे। दरम्यान कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचे निदर्शनास आले की काही राज्यांमध्ये CC सेंटर सेवा केंद्रे किंवा मग संबंधित भौगोलिक जे संस्था आहेत किंवा ऑफलाईन पद्धतीने फार्मर आयडी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहेत। काही जण जे फार्मर आयडी ते हार्ड स्वरूपात म्हणजे आपल्या जे आधार कार्ड राहते आधार कार्डप्रमाणे लॅमिनेशन वगैरे करून काही जण करून देत आहेत। तर या संदर्भात मंत्रालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत कोणत्याही ऑफलाईन फार्मर आयडी कार्ड अधिकृतपणे मान्य करण्यात आलेला नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारचा आयडी तयार करण्यात आलेला नाही ऑनलाईन सरकार मान्य। सुलभ संदर्भासाठी पत्र सोबत सहपत्रित करण्यात येत आहे। तर अशा प्रकारे परवानगीशिवाय शेतकरी ओळखपत्र जारी करणे किंवा अत्यंत गंभीर बाब असून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे। म्हणून कोणत्याही संस्थेला फार्मर आयडी छापण्याची, वितरित करण्याची किंवा प्रत स्वरूपात प्रसारित करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही। तरी याबाबत क्षेत्रीय पातळीवर व्हॉट्सअप संदेश, वृत्तपत्रे किंवा दौंडी देणे इत्यादी प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे। तर आपण बघू शकता की सरकारकडून कोणत्या प्रकारचे जे ॲग्रीस्टॅकचे योजनेअंतर्गत जे आपण फार्मर रजिस्ट्रेशन केलेलं होतं तर फार्मर रजिस्ट्रेशनचे कोणतेही कार्ड वगैरे तयार झालेले नाहीत। हे बरेच जण काय करत आहेत, क्लोन कार्ड तयार करून ऑफलाईन स्वरूपात समजा जर कोणी आपलं काय होते माहिती आहे का, आपण जर एखाद्या साईटवर जर समजा आपलं आधार कार्ड OTP वगैरे टाकतो तर आधार कार्ड OTP टाकल्यानंतर आपली जी माहिती आहे ती थर्ड पार्टीकडे जाते। तर ही थर्ड पार्टीकडे माहिती गेल्यानंतर म्हणजे सरसळ आपली जी माहिती आहे ती चोरी केली जाते। म्हणून आपण ह्या प्रकारचे कोणतेही बघा, मी त्याचा डेमो देत आहे की बाजूला समजा हे आपण बघू शकता फोटोमध्ये की एक अशा प्रकारचं क्लोन कार्ड आहे। तर असे क्लोन कार्ड तुम्ही कधीही कोणाकडून बनवून घेऊ नका, कारण की सरकार मान्य हे क्लोन कार्ड आलेले नाहीत। कोणत्याही एका साईटवर काय करत आहेत, सरकार जी साईट आहे ती साईट काय करते, आपला आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर काय होते, आधार कार्ड नंबर OTP टाकतो आपण, ते टाकल्यानंतर त्याचं एक कार्ड तयार करून देते। त्या कार्डवर समजा तुमची शेतीची माहिती किंवा मग फार्मर आयडी वगैरे आपण बघू शकता की हे सगळं याच्यावर लिहून येते। पण हे कार्ड जे आहेत हे कार्ड आपल्याला कामच नाही सध्या, म्हणजे समजा या कार्डचं काहीही काम नाही। जेव्हा पण आपल्याला फॉर्म भरायचा असते कोणता, तर ते फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आधार नंबर किंवा मग जे फार्मर आयडी जनरेट झालेले आहे तो जरी असला तरी चालून जाते। म्हणून कोणतेही आपली जी माहिती आहे ती कोणाही सोबत शेअर करू नका किंवा कोणत्याही थर्ड पार्टी लिंकवर आपली माहिती टाकू नका, जेणेकरून आपली जी माहिती आहे ती दुसऱ्याकडेच जाईल। तर अशा प्रकारचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता। आपल्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।